6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीच्या कळपाची गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात एंट्री झाली आहे। या कळपाने भरणोली परिसरात शेत पिकांचं नुकसान केलं। त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा खैरी सुकळी बाराभाटी परिसराकडे वळवला असून या कळपाने शेत शिवारात चांगलाच धुमाकूळ घातला। या कळपाने कवठा बोळद मार्गे काली माती जंगलाकडे कूच केल्याची माहिती देऊन वन विभागाने नजीकच्या गावात दवंडी देऊन सावधगिरीच्या सूचना दिल्या। 20 ते 22च्या समूहात असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाची गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा मार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एंट्री झाली। राजोली, भरणोली, प्रतापगड, काळी माती जंगल मार्गे बाराभाटी परिसरात दाखल झालेत। ऐन धान मळणीच्या दिवसात कळप दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह वन विभागाला धडकी भरली आहे। राजोली, भरणोली येथील निलकंठ हरामी यांच्या शेतात 5 एकरातील धानाच्या पूजण्याची नासधूस करून या हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला होता। 12 डिसेंबर रोजी पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यात एंट्री केली असून बाराभाटी येथे हत्तीच्या कळपाने पुराणलाल बेलखोडे, भोजराज बेलखोडे या शेतकऱ्यांचे पॅक हाऊस व गांडूळ खत इमारतीची नासधूस केली आहे। या इमारतीमध्ये ठेवलेल्या धानाच्या पोत्यांचे नुकसान केलं। तसेच गौरव बेलखोडे यांच्या शेतात असलेल्या पोल्ट्री फार्मची देखील नासधूस केली आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।